नमस्कार मित्रांनो, मी रवी गोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण भरपूर संघर्ष करत असतो, भरपूर संकटांना सामोरे जात असतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हा संघर्ष आणि हे संकटच तुम्हाला घडवत असतात मित्रांनो. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही, जोपर्यंत तुम्हाला संकट येणार नाही, तोपर्यंत तुम्ही घडणार नाही मित्रांनो. त्यासाठी नेहमी देवाकडे प्रार्थना मागत असताना मला म्हणा, की मला खूप सारे संकट दे, खूप सारा संघर्ष दे आणि त्या संकटाला आणि संघर्षाला सामोरं जाण्याची माझ्यामध्ये शक्ती दे. असं मी तरी सगळं नेहमी देवाला मागतो. आणि बऱ्याचदा आपल्या कादंबऱ्या बघा किंवा आपल्या पुरातन जे ग्रंथ आहेत ते बघा. त्याच्यात लिहिलेलं आहे, जोपर्यंत तुमच्या आयुष्यात संघर्ष येणार नाही, संकट येणार नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे शिकणार नाही मित्रांनो. त्यासाठी आयुष्यामध्ये संघर्ष आणि संकट हे असलेच पाहिजे मित्रांनो. जोपर्यंत हे नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं नाव मोठं करत नाही, असं म्हणलं तरी चालेल आपण मित्रांनो. म्हणून कधीही कोणतं काम करत असताना तुम्ही व्यवसाय चालू करताय, तुम्ही नोकरीला जाताय, तुम्ही अभ्यास करताय, कोणी एक्झामची तयारी करताय एखाद्या, तर असं म्हणू नका, की मला पेपर सोपा गेला पाहिजे. पेपर ह्यावेळेस सोपा असला पाहिजे किंवा बिझनेस माझा ऑटोमॅटिक सेल झाला पाहिजे, असा विचार करू नका मित्रांनो. जोपर्यंत तुम्हाला संघर्ष भेटणार नाही, जोपर्यंत तुम्हाला संकट येणार नाही, तोपर्यंत तुम्ही घडणार नाही मित्रांनो. जसं फॉर एक्झाम्पलसाठी बिझनेससाठी जर आपण बोललो, तर बिझनेसमध्ये एखाद्या वेळेस फायनान्शियल क्रायसिस येऊ शकतात, बरोबर? एखाद्या वेळेस अचानक कोणी आपले पैसे बुडवू शकतं, बरोबर आहे? मग ते पैसे बुडलेले आपण वसूल कसे करायचे, हे आपल्याला त्या संकटामधनं, त्या त्या पैसे वसूल करण्याच्या संघर्षामधनं आपल्याला शिकायला भेटतं. कारण की नेक्स्ट टाईम जेव्हा कोणी तुम्हाला असं फसवायला जाईल, त्यावेळेस तुम्हाला एकतर अगोदरच समजणार हा व्यक्ती आपले पैसे बुडवणार आहे किंवा आणि बुडवले तर आपण कसे रिकव्हर करणार हे अगोदरच तुम्हाला माहिती असणार आहे. सोबतच तुमचा सेल हा पटापटा होत नसेल, मार्केटिंग करायची तुम्हाला गरज पडेल ऑटोमॅटिकली. तुम्हाला संघर्ष करावा लागेल तुमचा प्रॉडक्ट सेल करण्यासाठी. म्हणजे तुम्ही तोच प्रॉडक्ट नाही, तर तुम्हाला अनुभव इतका भारी येऊन जाईल त्या संघर्षामुळे, त्या मार्केटिंगच्या परेशानीमुळे तुमच्या, की तुम्ही कोणताही प्रॉडक्ट अगदी सोप्या पद्धतीने तो विकू शकता मित्रांनो. तशाच प्रकारे अभ्यासाचं पण आहे मित्रांनो. जोपर्यंत पेपर कठीण असतील, तोपर्यंत तुम्ही जास्त संघर्ष कराल. ज्यावेळेस तुमचा पेपर एकदम सोपा जाईल एखाद्या वेळा, सोपा पेपर येईल तुम्हाला लिहायला, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की अरे, पेपर तर सोपे असतात, अभ्यास करायची काही जास्त गरज नाही. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला लागसाल, त्यावेळेस सोपा पेपर गेलाय की अवघड पेपर गेलाय हे कुणीही तुम्हाला विचारणार नाहीये मित्रांनो. तुम्हाला विचारणार आहे, "तुला हे काम येतं का? येतं तर कसं येतं?" तुम्हाला 4 प्रश्न विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहे मित्रांनो. त्यासाठी जर तुम्ही संघर्ष घेतला असेल, संकटं तुमच्या समोर आले असेल वेगवेगळ्या प्रकारचे आणि तुम्हाला पेपर अवघड गेले असेल, पेपर तुमचे खूप अवघड असतील, तर तुम्हाला कोणत्याच प्रश्नाची भीती वाटणार नाही मित्रांनो किंवा कोणत्याही प्रश्न काम करायला तुम्हाला भीती वाटणार नाही मित्रांनो. जसंच सीएचे पेपर असतील, यूपीएससी, एमपीएससी असेल, कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाईज तिथे केलं जात नाही मित्रांनो. त्यामुळे तिथे काय होतात, मुलं घडतात मित्रांनो. त्यासाठी अभ्यास करताना देखील, कोणत्या पेपरची तयारी करत असताना देखील तुम्हाला खूप जास्त संघर्ष करावा, तुमचे पेपर खूप जास्त अवघड असावं, असं देवाकडे तुम्ही प्रार्थना करा. कारण की तुमच्याकडे फक्त डिग्री आली म्हणजे तुम्हाला काम भेटतं अशातला भाग नाही मित्रांनो. जोपर्यंत तुमच्याकडे ज्ञान येत नाही, तोपर्यंत तुम्हाला काम भेटत नसतं मित्रांनो. मित्रांनो, एखादा व्यक्ती खूप कष्ट घेतोय आणि तो कामाला लागतोय आणि त्याच्याकडे डिग्री नाहीये, तरी त्याला व्हॅल्यू जास्त आहे. तुमच्याकडे फक्त डिग्री आहे आणि तुम्ही कामाला लागताय, तर तुम्हाला व्हॅल्यू नाही मित्रांनो. कारण की तुम्ही जे काम केलंय, शिकलाय, ते काम करता पण आलं पाहिजे मित्रांनो, बरोबर? अशा प्रकारे आपल्या आयुष्यात संकटं आणि संघर्ष हे आलेच पाहिजे. म्हणजे ते आणायचेच आपण. त्याला जरी येत नसले तरी आपण कुठून तरी कुठं नाही करायचे आणि संघर्ष आणि संकटं अंगावर ओढून घ्यायची मित्रांनो. जबरदस्ती कोणते पण संकट आणि कोणते पण संघर्ष नाही. जे आपल्या फायद्याचे आहेत ते संकट आणि संघर्ष ओढून घ्यायचं. नाहीतर कोणाला जाऊन तुम्ही फटके देणार. मग तो तुम्हाला मारणार, "हा तर माझ्यावर संकट आलंय, मला कोणीतरी येऊन मारणार आहे." असं नाही चालणार मित्रांनो, बरोबर? म्हणून नेहमी संघर्ष आणि संकट हे आलेच पाहिजे आणि आपण त्याला चांगल्या प्रकारे सामोरं गेलं पाहिजे मित्रांनो. तेव्हा आपण माणूस किंवा तुम्ही आयुष्यात चांगले घडसाल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आशा करतो की तुमच्या आयुष्यात चांगल्या प्रकारचे संकट आणि संघर्ष तुम्हाला करावा लागेल मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.